नमस्कार, मी किरण वसंत बटवाल, नेतवळ माळवाडी ग्रामस्थ असून या ठिकाणी गेली 30 वर्ष आम्ही या ठिकाणी वास्तव्य करत आहे. मी या ठिकाणी माझं लहानपण गेलं. या ठिकाणी सामाजिक वनीकरणातून ग्रामपंचायतने मोठ्या कष्टाने जवळजवळ 1000च्या वर झाडं इथे जगवली होती. पण कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नाने जे तहसीलदारांनी किंवा जो कलेक्टर साहेबांनी या ठिकाणी जो प्रकल्प नियोजित केला आणि लादला गेला, त्यामुळे या ठिकाणी भरमसाठ जंगलतोड झाली आहे. एकंदरीत जुन्नर आणि आंबेगाव तालुका हा ग्रीन झोन खाली येतो आणि एवढ्या प्रमाणात पश्चिम घाटाच्या शेजारी असणारा हा भाग जर तोडला गेला असेल तर निश्चितप्रमाणे पुढच्या भविष्य काळामध्ये या पर्यावरणामध्ये हानी होणार आहे. या ठिकाणी बिबटे, ससे, हरणी असे जे पशु होते हे विस्थापित झाले आहेत आणि बिबट्यांचा जो वावर आहे तो मानवी वस्तीकडे वळाला आहे. यामुळे सर्वसामान्यांचं जो नाही जंगल आहे तर त्याचे जे वास्तव्य आहे ते मानवी वस्तीकडे वळालं आहे. यामुळे निश्चित सर्वसामान्यांचं जीवन हे धोक्यात आलेलं आहे. वारंवार अशा दुसरी गोष्ट अशी की जो प्रकल्प आहे नियोजित, यांनी ग्रामपंचायतला जो नियोजित किंवा त्यांचा आराखडा दिलेला नाही की ज्यांनी जर जंगलतोड केली तर तिची कुठे करणार, असाही त्या बैठकीमध्ये काही सुगावा त्यांनी उपाययोजना दाखवलेल्या नाही. म्हणून एकत्रित ग्रामस्थ जे आहेत ते त्यांच्यावर रोष आहेत. तसेच स्थानिक जो ग्रामस्थ आहेत, शेतकरी आहेत, त्यांच्या आजूबाजूचे जे लगतचे शेतकरी आहे त्यांचे जे भूमिमापन केलंय त्याविषयी त्यांचा प्रश्नचिन्ह आहे. तोही प्रश्न नियोजित कंपनीने सोडवलेला नाही आणि ज्याचा जो दखल अंदाज केलेला आहे. त्यानंतर जो सिंचनाचा प्रश्न आहे तो खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रलंबित आहे. जी उपाययोजना कंपनीने करायला पाहिजे ती केलेली नाहीत. त्यानंतर जो भविष्यामध्ये जो प्रश्न निर्माण होणार आहे, जो भविष्यात होणारे पाईपलाईन ह्या ठिकाणी जर रिपेअर होणार नाहीयेत, त्यामुळे सर्वसामान्यांना जे कर्ज काढून ज्यांनी सिंचन योजना राबवल्या आहेत त्यांच्यावर मोठा आर्थिक बोजा या ठिकाणी चढलेला आहे आणि अशा प्रकारे सर्वसामान्य शेतकरी हा संकटात जाणार आहे. म्हणून आम्हाला जे गायरान आहे, जे पशुपालनासाठी सर्वसामान्यांसाठी हे हक्क आहे. गायरान आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं. हे जे गायरान आहे शासनाच्या मालकीचं आहे. शासन तो जे प्रकल्प उभा करतोय तो शेतकऱ्यांच्या भल्यासाठीच उभा करतोय. शासन जरी प्रकल्प उभा करत असेल पण त्या ठिकाणी लोकशाहीमध्ये सर्वसामान्यांचा हा विचार केला जातो. सर्वसामान्यांच्याच फायद्यासाठी ते राबवलं होतं. जर सर्वसामान्यांचा या ठिकाणी नुकसान होणार असेल तर असा प्रकल्प हा सरकारने थांबवावा ही आमची कळकळीची विनंती आहे.